नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मुंबईतल्या दहिसरमध्ये रिव्हर मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप आमदार राम कदम, अभिनेता सुमित राघवन उपस्थित होते। दहिसर, पोईसर, ओशिवारा नदी या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत। या नद्यांची स्वच्छता आणि जनजागृतीसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। या रॅलीच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी नद्यांची निगा राखण्याचं आवाहन केलं। नद्यांच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं राजकारण काँग्रेसनं थांबवून नद्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करा असा सल्ला यावेळी राम कदम यांनी दिलाय। दरम्यान रिव्हर सॉन्ग वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या रिव्हर रॅलीला उपस्थित राहणं टाळल्याचीही चर्चा होती। मात्र या रॅलीला उपस्थितच राहणार नव्हतो असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। जुनं वैभव होतं, ते जुनं नद्यांचं वैभव त्यांना पुन्हा प्राप्त व्हावं असा जर प्रयत्न अमृताताई फडणवीस ताई करत असतील तर काय चुकीचं आहे? म्हणजे मुंबईकरांना तीच गटार हवी आहेत का स्वच्छ नद्या हव्यात? मग स्वच्छ नद्या व्हाव्यात याच्यासाठी जर त्या जनजागरणासाठी रविवारच्या दिवशी सुद्धा भल्या पहाटे 6:30 वाजता येतात आणि लोकांसोबत रिव्हर मार्च करतात, हे कौतुकास्पद आहे। तर त्याच्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना राजकारण कोणत्या गोष्टीचं करावं याचं एक सर्वसाधारण भान असलं पाहिजे। मी जाणारच नव्हतो, पण तुमच्या माहिती करता जे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत अशा लोकांनी या गोष्टी केलेल्या आहेत। अशा फ्रस्ट्रेटेड लोकांना उत्तर देणे काही मला बरं वाटत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।